जय भीम. 6 डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करतो. असं जगामध्ये जे काही आपले विचार सोडून गेले, तळागाळातील गोरगरिबांचे, दीनदलितांचे, सर्व भारतीयांचे, मानवजातीचे कल्याणकारी मार्ग दाखवून डॉक्टर बाबासाहेब आपणाला सोडून गेलेत. आपला फार मोठा आधार गेला याचं दुःख सर्वांच्या मनात आहे. आणि त्याच भक्तिभावानं जे आपणाला दुःख होतंय किंवा अंतःकरणात प्रत्येकाच्या काळजात जी वाटतंय त्याच्याबद्दल आपण आज हा महापरिनिर्वाण दिन साजरा करत आहोत आदरभावाने, प्रेमाने. परंतु आता बाबासाहेब आपणाला सोडून गेले, सर्व काही सांगून गेले, आपण उघडे पडलो, आपणाला काही कळेनासं झालं आहे, आपला मार्गदाता गेला आहे हे आपण म्हणतो आहे. मग आता त्याच्यानंतर काय? तर माझी सर्वांना नम्र विनंती एकच आहे की बाबासाहेबांनी स्वतःच्या मुलाबाळाची काळजी न करता तमाम लोकांची काळजी केली. ते आपणाला सोडून गेले हे ठीक आहे, परंतु त्यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करत असताना माझी एक नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण मोठमोठ्या स्टेजवरून किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये ठणकावून सांगत असतो की बाबासाहेबांनी आम्हाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असं एक तत्त्व सांगितलेलं आहे. बरं, शिका म्हणल्याच्या नंतर बाबासाहेबांनी ज्या काही लोकांना त्यांच्या काळामध्ये आर्थिक मदत देऊन परदेशात शिकायला पाठविले, ते शिकून आले, डिग्र्या घेतल्या, परदेशातून डिग्र्या घेऊन आले आणि त्याचा परिणाम आपणाला भोगायला म्हणजे काय झाला हे आपण पाहतच आहेत की ज्यांनी बाबासाहेबांनी एवढं स्वखर्चानं त्यांना शिक्षणाला मदत केली, ते डिग्र्या घेऊन आले, भारतात आले आणि शेवटी बाबासाहेबांच्या पश्चामध्ये त्यांच्याच चळवळीला, त्यांच्याच ज्या काही संस्था होत्या त्या लुटण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबाच्या विरोधात हे लोक गेले, त्या विचाराला त्यांनी फाटा दिला आणि आपला स्वार्थ साधू लागला. मग मला सांगा, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. याच्यानंतर आपल्यातले काही लोक शिकले कुठपर्यंत घेतले किंवा शिक्षण काही लोकांनी घेतलं, कोणी नोकरीपर्यंत जाईपर्यंत शिक्षण घेतलं, कोणी मॅट्रिक पास झाला, कोणी 12वी पास झाला, कोणी पदवीधर झाला, कोणी पोस्ट ग्रॅज्युएट झाला, कोणी PhD घेतली, कोणी डॉक्टरेट घेतली, कोणी म्हणजे असं शिक्षणं घेतली, मॅनेजमेंटचे शिक्षणं घेतली. शिक्षण घेऊन फक्त तुम्ही बाबासाहेबाच्या मागं सुटाबुटा कोटात राहू लागले, लोकांना विद्वत्ता पाजळू लागले, इथपर्यंत ठीक आहे. आणि म्हणून तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला जे पद मिळालं, तुम्हाला जी नोकरी मिळाली, तुम्हाला जे आर्थिक धन प्राप्त झालं, तुमची समाजामध्ये प्रतिष्ठा उंचावत गेली, याचा फायदा कशात झाला याचा विचार कोणी केला का? हे जे काही झालं ते बाबासाहेबांनी आपणाला सांगितलेलं, त्यांचा तो आपण एक मंत्र स्वीकारला, शिकलो आणि शिकल्याच्या नंतरच त्याच्यानंतर बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं? शिका, त्याच्यानंतर संघटित व्हा. आज आपला समाज किंवा
संविधानाच्या विचाराचा समूह हा संघटित होताना दिसतोय का? बिलकुल दिसत नाही. तुम्ही शिकले, सवरले, कोणी फार मोठा नेता झाला, कोणी डॉक्टरेट झाला, कोणी न्यायाधीश झाला, कोणी काही झालं, कुठल्या पदावर गेला, कोणी आमदार झाला, कोणी खासदार झाला, मोठ्या पदावर गेले. परंतु संघटन करण्याच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही स्वार्थपोटी जगताना ह्या शिकलेल्या माणसांनी बाबासाहेबाचा विचार मारण्याचं काम केलेलं मात्र स्पष्ट दिसतंय. कारण का, तुम्ही शिकले खरे, ते बी पूर्ण शिकले नाही, थोडेफार शिकले, चांगले झाले, तुमची प्रगती होण्यापर्यंत शिकली, परंतु संघटित मात्र झालेले नाहीत. संघटित का झाले नाहीत? आज महापरिनिर्वाण दिन साजरा करत असताना किंवा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करत असताना बाबासाहेबाचा विचार आम्ही पुढं नेतोय, बाबासाहेबाचा विचार आम्ही सांगतोय, बाबासाहेबाचे खरे अनुयायी आम्ही आहोत, बाबासाहेबांचे खरे पाईक आहोत, अशा कितीतरी त्या चैत्यभूमीवर आणि दीक्षाभूमीवर ज्याचे त्याचे पेंडॉल वेगळे लागलेले असतात आणि मी किती बाबासाहेबाचा खरा अनुयायी आहे, किती पाईक आहे हे दाखवण्याचा प्रत्येक संघटना, प्रत्येक नेता हा तिथं ओरडू सांगण्यात दंग असतो की खरेच बाबासाहेबाची चळवळ मी चालवतो, बाबासाहेबाचा विचार मी पाळतो. हे कितपत सत्य आहे हे सर्वसाधारण जनतेला काही कळत नाही का? बाबासाहेबाचा अडाणी समाज किंवा सामान्य माणूस किंवा कमी शिकलेला माणूस हे सगळं तुमचे नाटकं ओळखून आहे, त्यांना कळतं आहे सगळं. तुम्ही स्वार्थापोटी गेलात, शिकलात, उच्च पदस्थ राहिलात, परंतु संघटन करण्यामध्ये तुम्ही अयशस्वी ठरलात. बाबासाहेब म्हणत होते तुम्ही सत्ताधारी बना, सत्ता तुमच्या ताब्यात घ्या, तुम्ही सत्ताधारी बना, त्यावेळेला तुमचे अधिकार तुम्हाला वापरता येतील, तुमच्या समाजाचा उद्धार करता येतील, सुधारणा करता येईल, हे बाबासाहेब सांगत होते. परंतु तुम्ही कुणी एखाद्या पक्षानं तुकडा टाकला की तिकडं धावू लागले आणि ते तुकडा सगळत बसू लागले, परंतु तुम्हाला एकत्र यायचं काही समजत नाही. कारण जो तो हेवे द्यावे आपसात हेवे द्यावे करू लागला आणि मी कसा श्रेष्ठ आहे, माझं किती चांगलं आहे आणि मी कसा सत्तेत आलो. बाबासाहेब म्हणले सत्तेधारी व्हा. अरे लाचारी करून सत्तेधारी तुम्ही जाता. तुम्ही संघटित व्हा, तुमचं संघटन होऊ द्या, तुम्ही एकत्र या आणि एकत्रितपणे तुमचा सामाजिक लढा पुढे जाऊ द्या आणि एकत्रितपणे तुम्ही सत्तेत जा. हा बाबासाहेबाचा दृष्टिकोन होता. परंतु तुम्ही तसं न करता बाबासाहेबाचे खरे मूळ विचार हे बाजूला ठेवून कुण्यातरी एका पक्षाचं लांगून पांगून करून त्याच्या पुढं गोंडा घोळून एखादं पद मिळवता, सत्तेत जाता आणि मी सत्ता काबीज केली आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी खरा त्यांचा पाईक आहे, त्यांचा अनुयायी हे सांगण्यात तुम्ही काही आनंद मानून घेता. असं नाही मित्रांनो. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त तरी लक्षात घ्या, तुमचा समाज किती आहे, तुमचा समाज किती आहे, तुमच्या विचाराचा समाज किती आहे. मग तो जनरलमधीलही काही असतील, ओबीसी असतील, मागासवर्गीय असतील, बुद्धिस्ट असतील, पुन्हा आदिवासी असतील, ह्या सर्वांना तुम्ही किती सामावून घेतलं, त्यांच्यात किती मिक्सअप झाला, त्यांना जवळ घेतलं का? बाबासाहेबाचा विचार ज्यांना कळाला नाही त्यांच्यापर्यंत तुम्ही विचार घेऊन गेलात का? त्यांना आपलंसं केलंत का? मग तुम्ही संघटन करण्यात किती यशस्वी झालात हे त्याच्यावरून कळतं. आणि मग तुमच्या विचाराचे, बाबासाहेबाच्या विचाराचे एक संघ एकमुखी सत्ता स्थापन करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला तर काहीच नाही.